आम आचार्य कथं शिक्षाम. होय गुरुजी, कसे शिकणार आहोत? शिक्षक पठमं साधुनी वाक्यानि पठिष्याम. पच्छा तुम्ही पुनः पठितुं वच्छामी. प्रथम सोपी वाक्य वाचणार आहोत, नंतर तुम्हाला पुन्हा वाचायला सांगेन. विद्यार्थी साधू अहं सावधान अस्मि. मी सावध आहे. प्रश्नोत्तर सराव संवाद 3. शिक्षक अमित एवं वाक्यं पठ. अहं घरं गच्छामि. अमित हे वाक्य वाच, मी घरी जातो. विद्यार्थी अहं घरं गच्छामि. मी घरी जातो. शिक्षक उजुकांग अज्ज किंग शिक्षित. बरोबर. आज काय शिकलात? विद्यार्थी अहं वाक्यां रचितुं शिक्षिम्ह. मी वाक्य बनवायला शिकलो. शिक्षक कथं शिक्षित. कसे शिकलात? विद्यार्थी अहं उदाहरणानि पठिम्ह लिखिम्ह च. मी उदाहरणे वाचली आणि लिहिलीही. ओके. इतरांनी घ्या आता. भाले सर, तुम्ही वाचन करा किंवा वाचा सर. विद्यार्थी आचार्य एकं प्रश्न अस्ति. पहिया आहे. गुरुजी, एक प्रश्न आहे. शिक्षक की तं प्रश्न कथय. काय तो प्रश्न सांग. विद्यार्थी अस्मि च अर्थी इमेषु की भेदो. अस्मि आणि अर्थी यात काय फरक आहे? शिक्षक अस्मि ती अहं सदेन सह वतती. अर्थी ती सो सा सदेन वतती. उदाहरण अहं शिष्यो अस्मि सो आचार्यो अर्थी. अस्मि हे मी शब्दाबरोबर वापरतात. अर्थी हे तो ती बरोबर वापरतात. उदाहरणार्थ मी विद्यार्थी आहे, तो शिक्षक आहे. विद्यार्थी अहं बुझ्झामि. धन्यवादो आचार्य. मी समजलो, धन्यवाद गुरुजी. संवाद गृहपाठ देताना. शिक्षक आज गृहपाठ ददामी सुनोथ. आज गृहपाठ देतो, ऐका. विद्यार्थी की करणीय आचार्य. काय करायचे आहे गुरुजी? शिक्षक पैंग वाक्याने लिखित आत्नो परिचयस. स्वतः ओळखीचे 5 वाक्य लिहा. विद्यार्थी किती वाक्यांनी. किती वाक्ये? शिक्षक 5 वाक्यांनी. प्रथम नाम, द्वितीय नगर, तृतीय कमंग, चतुर्थ कुलंग, पंचम रुचि. 5 वाक्ये. पहिले नाव, दुसरे शहर, तिसरे काम, चौथे कुटुंब, 5वी आवड. विद्यार्थी साधू आचार्य शो आणि मी साम. ठीक आहे गुरुजी, उद्या आणि. ओके. यानंतर आपण पुढील वाचन घेऊया. दुसरं वाचन घेऊया. दुसरी स्लाइड शेअर करते मी. वाचू का? दुसरी शेअर करते मी. ही तीच आहे, फक्त चार्ट मध्ये इथे दिलेला आहे. सर पीडीएफ मध्ये नाही आहे का ती? नाही, हे पीडीएफ मध्ये नाही. हा चार्ट होता आपण ओके. आता. यस. आता हे मॅम तुम्ही शब्दार्थ वाचा. मी वाचू? हा, हो.
ओके ओके ओके. वंदामी आचार्य. अं, शब्दार्थ आणि व्याकरण विश्लेषण हेच ना? हो. हं. शब्दार्थ आणि व्याकरण विश्लेषण, व्होकॅब्युलरी अँड ग्रामर अनालिसिस या संवादात वापरलेले महत्वाचे शब्द आणि व्याकरण नियम तुमच्या फाईल्समधून खालीलप्रमाणे आहेत. महत्वाचे शब्द म्हणजेच कीवर्ड्स: आचर्यो, शिक्षक किंवा गुरु. वंदामी, मी वंदन करतो, हे क्रियापद आहे. महत्वाचे शब्द कीवर्ड्स: आचर्यो, रिपीट झालंय मला वाटतं. पुन्हा हम्म. वंदामी आचर्य, मी वंदन करतो, क्रियापद. कुतो म्हणजे कुठून, WH टाईप क्वेश्चन वर्ड. शिखामी, मी शिकतो. पोथकं, पुस्तक. इच्छामी, मी इच्छा व्यक्त करतो. व्याकरण नियम, ग्रामर रूल्स. उत्तम पुरुष म्हणजेच फर्स्ट पर्सन, मी हा करता. जेव्हा करता अहं म्हणजे मी असतो, तेव्हा क्रियापदाला मी, ह्रस्व मी हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ, अहं आगच्छामी, मी येतो. अहं शिखामी, मी शिकतो किंवा मी शिकते. मध्यम पुरुष, दॅट इज सेकंड पर्सन, तू. जेव्हा करता त्वं म्हणजे तू असतो, तेव्हा क्रियापदाला ह्रस्व सी हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ, त्वं आगच्छसी म्हणजे तू येतोस किंवा तू येतेस. त्वं करोसी, तू करतोस किंवा तू करतेस. प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच क्वेश्चन्स. कुतो म्हणजे कुठून. किंग म्हणजे काय. हे शब्द वापरून प्रश्न विचारलेले आहेत. पुढे आहे ओके. सर. हा. हं, हं. हम्म. संवाद क्रमांक 7 घ्यायचा आहे. हो. पुढील संवाद, नेक्स्ट डायलॉग, संवाद क्रमांक 7. दुसऱ्या दिवशीची भेट. विद्यार्थी: सुप्रभातम आचार्य. सुप्रभात गुरुजी. शिक्षक म्हणाले, सुप्रभात. अमिता, अमिता आहे की अमित आहे सर? अमित. अमित, अमित कथं असि अद्य म्हणजे सुप्रभात अमित, आज कसा आहेस? विद्यार्थी म्हणाला, अहं खेमी आचार्य. तुम्ही पण? मी ठीक आहे गुरुजी, तुम्ही पण? शिक्षक म्हणाले, अहं पी खेमी. किं गृहपाठं आनई. मी पण ठीक आहे, गृहपाठ आणलास काय? विद्यार्थी म्हणाला, आम आचार्य. इदं मम लेखनं. होय गुरुजी, हे माझं लेखन. संवाद क्रमांक 8, गृहपाठ तपासणी. शिक्षक म्हणाले, साधू. पठामी तव लेखनं. छान, तुझे लेखन वाचतो. विद्यार्थी म्हणाला, किंग उजुकं अत्थी. बरोबर आहे का? शिक्षक म्हणाले, आम, बहु सुंदरं. एकं च दोषो अत्थी. होय, खूप सुंदर, एक चूक आहे. विद्यार्थी म्हणाला, कथं? कथं स्वदेशी? कथं शोधेन? कुठे? कसे दुरुस्त करू? शिक्षक म्हणाले, एत्थ अहं पठतीति लिखित्थ. अहं पठामीति लेखेतव्यम्. इथे अहं पठती असं लिहिलंस, अहं पठामी असे लिहावे. विद्यार्थी म्हणाला, अहं बुझ्झामी. अहं सद्येनमी प्रत्यय होती. मी समजलो. मी शब्दाबरोबर मी प्रत्यय येतो. संवाद क्रमांक 9, ओके. नवीन विषय सुरू करणे. कोणी हा. वाचणार? यस, इतरांनी वाचा. धन्यवाद असे तुती अथू. कविता मॅम, आपण वाचन करा. माईक ऑन करा. किंवा कांबळे सर, आपण वाचन करा. ठीक आहे. सुनंदा मॅम, आपण वाचन करा.
संवाद 9. नवीन विषय सुरू करणे. शिक्षक अद्य वयं कालविभागं शिक्षिष्याम. आज आपण काळ विभाग शिकणार आहोत. विद्यार्थी काल विभाग हो किं तं. काळ विभाग काय ते? शिक्षक वर्तमान कालो अतीत कालो भविष्यत कालो इमे तयो काला. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे 3 काळ. विद्यार्थी अहं बुझामि. पठमं किं शिक्षिष्याम. मी समजलो. प्रथम काय शिक्षक वर्तमान कालं शिक्षिष्याम. असं धातू. वर्तमान काळ शिकणार आहोत. असं धातू. संवाद 10. वर्तमान काळ शिकणे. शिक्षक असं धातूय वर्तमाने एवं रूपाणे. असं धातूची वर्तमान काळातील अशी रूपे आहेत. अहं अस्मि. मी आहे. त्वं असि. तू आहेस. सो अस्ति. तो आहे. सा अस्ति. ती आहे. विद्यार्थी अहं अस्मि. त्वं असि. सो अस्ति. मी आहे. तू आहेस. तो आहे. शिक्षक उजूकं अभ्यासेथ. अहं विद्यार्थी अस्मि. बरोबर. सराव करा. मी विद्यार्थी आहे. विद्यार्थी अहं विद्यार्थी अस्मि. मी विद्यार्थी आहे. शिक्षक सर्व विद्यार्थीच्या तिथे माणवको पाहिजे होतं. अहं माणवको अस्मि. शिक्षक तं आचार्य असि. तू शिक्षक आहेस. तुम्ही शिक्षक आहात. विद्यार्थी त्वं आचार्यो असि. तुम्ही शिक्षक आहात. संवाद 11. प्रश्न तयार करणे. शिक्षक अद्य प्रश्नवाक्यानि अपि शिक्षिष्याम. आज प्रश्नवाक्येही शिकणार आहोत. अद्य पञ्यवाक्यानि अपि शिक्षिष्याम. पञ्य विद्यार्थी कथं पञ्यं पृच्छामि. शिक्षक कसे प्रश्न विचारू. विद्यार्थी म्हणतो. शिक्षक किं शब्देन पञ्यं करेम. किं शब्देन पञ्यं करोम. उदाहरण तव नाम किं. काय या शब्दाने प्रश्न करतो. तुझे नाव काय. विद्यार्थी अहं एवं पृच्छामि. त्वं कुतो असि. मी असे विचारू. तू कुठून आहेस. शिक्षक साधू. कुतोती. कुठून. इत्यतो. छान. कुतो म्हणजे कुठून. संवाद 12. ओके. येस. कांबळे सर तुम्ही घ्या. तुमचा माईक ऑन झालाय वाटतंय. संवाद 12. संवाद सराव. शिक्षक अब्बसेम अहम पय्याम पुच्छामि तव उत्तरं देहि. सराव करू. मी प्रश्न विचारतो, तू उत्तर दे. विद्यार्थी आम आचार्य. होय गुरुजी. शिक्षक तव नाम किं. तुझे नाव काय. विद्यार्थी मम नाम अमितो. माझे नाव अमित आहे. शिक्षक तव कुतो असि. तू कुठून आहेस. विद्यार्थी अहम नाशिक नगरा अस्मि. मी नाशिक शहरातून आहे. शिक्षक
तव की करोसी, तू काय करतोस? तू काय करतोस? विद्यार्थी, अहम पाली भाषम शिकामी, मी पाली भाषा शिकतो. शिक्षक, बहु सुंदरं सब उजूकम, खूप सुंदर, सर्व बरोबर आहे. संवाद 13. येस सर. जी सर, जी. आता जे राहिलेले असतील त्यांनी वाचन करा. पुढचं कोण राहिलेलं आहे? आपला माईक ऑन करून वाचन करू शकता. कविता मॅम, तर माईक ऑन होत असेल तर वाचन करा. किंवा दुसरे पण आहे, त्यांचं स्क्रीनवरती स्कॅन असं नाव दिसतं, किंवा आपण हे वाचन करू शकता. ठीक आहे. हा वाचताय का कोणी? हा वाचा मॅम तुम्ही. घेऊ मी सर? हा हा. ओके, धन्यवाद. वंदामी आचार्य. संवाद 13वा, दिवसाचा शेवट. शिक्षक म्हणाले, अज्जलिका पाठो समतो, किंग शिक्षित. आजचा धडा संपला, काय शिकलात? विद्यार्थी उत्तरले, अहं वर्तमान कालं सिक्खिम, पह्यं वाक्यानि अपि सिक्खिम. मी वर्तमान काळ शिकलो, प्रश्न वाक्यही शिकलो. शिक्षक उत्तरले, ते सुवे आहे ना सर, उद्या म्हणजे सुवे सुरू. किम सिक्खिस्साम, उद्या काय शिकणार आहोत? विद्यार्थी म्हणाले, अहं न जानामि, मला माहित नाही. शिक्षक म्हणाले, सुवे अतीत कालं सिक्खिसाम, अहं अकारिंती, उद्या भूतकाळ शिकणार आहोत, मी केले असे. विद्यार्थी म्हणाले, साधू, अहं उत्सुको अस्मि, छान, मी उत्सुक आहे. सर संपलं इथे संवाद. पुढे आहे का? हा. शिक्षक म्हणाले, सुवे पुन्हा मिलिसाम, सब्बे सुखी होतो, उद्या पुन्हा भेटू, सर्वजण सुखी व्हा. विद्यार्थी म्हणाले, सुखी हो तू आचार्य, पुन्हा मिलिसाम, सुखी व्हा गुरुजी, पुन्हा भेटू. ओके. धन्यवाद संवाद आता पुढचा संवाद आता शेअर करते. निकल जाना बेखबर, अब चांद को क्या पता निहार रही है उसे तर कितनी हे दूर। शब्द दिलेले आहेत आणि ठीक त्याचा वैसी मराठी ही अर्थ. है तुम्हारी बेपरवाह नजर, तर ये दुनिया बेपरवाह और खूबसूरत नजरों का तिलस्म। आता कोण राहिलेला आहे ज्यांनी वाचलेलं नाही? हा वाचता का तुम्ही? हा वाचा. सर, सुप्रभातम, सुप्रभात. लेखनं, लेखन. दोसो, दोष, चूक. शोधो मी दुरुस्त करतो. काल विभागो, काळ विभाग. वर्तमान कालो, वर्तमान काळ. अतीत कालो, भूतकाळ. भविष्य कालो, भविष्य काळ. धातु, धातु. उत्सुको, उत्सुक. अकार्य, केले मी. एवं दिने दिने पाली भाषा पद्धती अभ्यासेन, पठनेन, लेखनेन, अशा प्रकारे दिवसेंदिवस पाली भाषा वाढते, सरावाने, वाचनाने, लेखनाने. येस. सर्व दुसरं शेअर करतो. 15 क्रमांक. हा हे वाचा. 14 क्रमांक वाचा. विद्यार्थी, नमो खो आचार्य, नमस्कार गुरुजी. शिक्षक, नमो ते अमित आज्य कथम अस्सी. नमस्कार अमित, आज
कसा आहेस? विद्यार्थी अहं उत्सुको अस्मि आचार्य वचन तुम्ही अतीत काल सिक्की साम. मी उत्सुक आहे गुरुजी. काल तुम्ही म्हणालात भूतकाळ शिकणार आहोत. शिक्षक आम अज्जे अतीत कालं सिक्की साम पुरा की हा, एक मिनिट. पुढे गेलं. हा. कालसाठी हियो आला हियो होता ना? अद्य अतीत कालं सिक्की साम पुरा की जानासी वर्तमान कालस्य. होय, आज भूतकाळ शिकणार आहोत. आधी वर्तमान काळ काय समजला? विद्यार्थी हंग अस्मि अस्ति अत्थि इमानी रूपानी जानामि. मी आहे आहेस आहे ही रूपे जाणतो. ओके. येस. संवाद. येस. वरती घ्यायचं. हा, ठीक आहे सर. पुढे थँक्यू. सर सुनंदा मॅम, तुम्ही वाचन कालसाठी करा. चुकून तिथे सुवे आलाय का सर? नमस्ते. कालसाठी चुकून सुवे आलाय का? हियो पाहिजे ना? हा. काल येस. तुम्ही म्हणालात हम्म. ते प्रिंटिंग मिस्टेक झाली बघा. हा, येस. पुन्हा वाचा मॅम. ओके. ठीक. सुनंदा मॅम, पुन्हा वाचा आपण. संवाद 14. तिसऱ्या दिवशीची भेट. विद्यार्थी नमो खो आचार्य. नमस्कार गुरुजी. शिक्षक नमो ते अमित. अद्य कथं असि? नमस्कार अमित, आज कसा आहेस? विद्यार्थी अहं उत्सुको अस्मि आचार्य हियो वचनं तुम्हे अतीतकालं सिक्की साम. मी उत्सुक आहे गुरुजी. काल तुम्ही म्हणालात भूतकाळ शिकणार आहोत. शिक्षक आम अद्य अतीतकालं सिक्की साम पुरा किं जानासि वर्तमान कालस्य. होय, आज भूतकाळ शिकणार आहोत. आधी वर्तमान काळ काय समजलात? विद्यार्थी अहं अस्मि असि अत्थि इमानी रूपानी जानामि. मी आहे आहेस आहे ही रूपे जाणतो. संवाद 15. भूतकाळाची ओळख. शिक्षक साधू इदानी अतीतकालं शिक्षाम. असधातूय अतिते एवं रूपाणी. छान. आता आपण भूतकाळ शिकूया. असधातूची भूतकाळातील रूपे. अहं आसीन मी होतो. त्वं आसी सो आसी तो होता. सा आसी ती होती. विद्यार्थी अहं आसीन त्वं आसी सो आसी मी होतो तू होतास तो होता. शिक्षक कुजूकं अभ्यासित हियो अहं विद्यालये आसीन. बरोबर, सराव करा. काल मी शाळेत होतो. विद्यार्थी हियो अहं विद्यालये आसीन. काल मी शाळेत होतो. संवाद 16. क्रियापदांचा भूतकाळ. शिक्षक इदानी करधातूय अतीतकालं शिक्षाम. आता करधातूचा भूतकाळ शिकूया. अहं अकरिं मी केले. त्वं अकरी तू केलेस. सो अकरा सो अकरी त्याने केले. सा अकरी तिने केले. विद्यार्थी मम माता पितरो हियो गहे आसुं. अहं पालिपाठं अकरिं.
माझे आई वडील काल घरी होते. मी पालीचा पाठ केला. शिक्षक, बहु सुंदरं, वाक्यं संपूर्णं. खूप छान, वाक्य संपूर्ण. ओके. संवाद येस. 17. भाले सर, आपण वाचन करा. संवाद 17 भूतकाळ. शिक्षक, आभार शेम आतिते अहं पृच्छामि त्वं उत्तरं देहि. भूतकाळात सराव करू. मी प्रश्न विचारतो, तो उत्तर दे. विद्यार्थी, आम आचार्य. होय गुरुजी. शिक्षक, हियो त्वं कुतो अस्सि. काल तू कुठे होतास? विद्यार्थी, हियो अहं गहे अस्सि. काल मी घरी होतो. शिक्षक, त्वं की आवाज गेला सर तुमचा. आवाज येत नाही. ठीक आहे. सुभाष सर, तुम्ही वाचन करा माईक ऑन करून. सरांचा आवाज गेला वाटतं. कदाचित नेटवर्क इश्यू आला असेल. विद्यार्थी, हियो अहं गहे आसी. काल मी घरी होतो. शिक्षक, त्वं किं अकरी. तू काय केलेस? विद्यार्थी, अहं पाली गह पठ्ठं अकारी. पुस्तकं अपि पठे. मी पालीचा गृहपाठ केला, पुस्तकही वाचले. शिक्षक, साधू. तव माता पितरो की अकंसू. छान, तुझ्या आईवडिलांनी काय केले? ओके. पुढे. विद्यार्थी, ते पाकं अकंसु मया सह अपि भासिन्सु. त्यांनी स्वयंपाक केला, माझ्यासोबत बोललेही. संवाद 18. भविष्यकाळाची ओळख. शिक्षक, इदानी भविष्यत्कालं सिक्खिसाम. आता भविष्यकाळ शिकणार आहोत. विद्यार्थी, शो सुवे. सो अहं की करिसामं. सुवे अहं की करिसामं. उद्या मी काय करेन? शिक्षक, करिसाम. ती भविष्यत्काले अहं तुम्हे सिक्खामेपि. करिसाम हे भविष्यकाळात मी तुम्हाला शिकवेन. भविष्यत्काले अहं करिसाम. मी करेन. त्व करिष्यासि. तू करशील. सो करिष्यति. तो करेल. विद्यार्थी, अहं करिष्याम. सुवे अहं पालीं सिक्खासाम. मी करेन. उद्या मी पाली शिकेन. संवाद 19. तिन्ही काळांचा सराव. शिक्षक, अभ्यासेम तयो कालेषु एकं वाक्यं तयो कालेषु वदाम. तिन्ही काळात सराव करू. एक वाक्य तिन्ही काळात बोलू. वर्तमाने अहं पालीं सिक्खामि. सध्या मी पाली शिकतो. अतीते हियो अहं पाली सिक्खीम. भूतकाळात काल मी पाली शिकलो. भविष्यत्यां सुवो अहं पाली सिक्खासाम. अहं सुवे अहं पालीं सिक्खासाम. भविष्यात उद्या मी पाली शिकेन. विद्यार्थी, अहं अपि वदाम. मीही बोलतो. वर्तमाने अहं घरे वसामि. सध्या मी घरी राहतो. अतीते हियो अहं घरे वसी. भूतकाळात काल मी घरी राहिलो. भविष्यत्यां
भविष्यत्यां सुवे अहं घरे वस्तीसाम. भविष्यात उद्या मी घरी राहीन. शिक्षक उत्तम, बहुपनीतम, उत्तम, खूप चांगले. संवाद 20. कुटुंबाबद्दल बोलणे. विद्यार्थी आचार्य अहम मम कुलम वत्तेमी. गुरुजी मी माझे कुटुंब सांगतो. शिक्षक साधू. कथय, छान, सांग. विद्यार्थी मम पिता विजो अत्थी, माता गृहिणी अत्थी, एको भाता अत्थी, सो इंजिनियरो अत्थी. माझे वडील डॉक्टर आहेत, आई गृहिणी आहेत, एक भाऊ आहे, तो इंजिनियर आहे. हम्म. शिक्षक तुम्हेसु कति जना. तुमच्यात किती जण. विद्यार्थी चत्तारो जना. पिता माता भाता अहंच 4 जण. आई वडील आई भाऊ आणि मी. शिक्षक सुंदर कुलंग सब्बे खेमा. सुंदर कुटुंब सर्व ठीक आहेत. विद्यार्थी आम सब्बे खेमा ते मया पाली सिखाना पसंदंती. होय सर्व ठीक आहेत, त्यांना माझे पाली शिकणे आवडते. संवाद 21. दिवसाचा शेवट. शिक्षक अज्ज बहु सिक्खी खत्थ की सारंसू. आज खूप शिकलात, काय सारांश. विद्यार्थी अहं तयो काले सिक्खीम. वर्तमान अतीतं भविष्यतं च कुलविषये अपि सिक्खीम. मी 3 काळ शिकलो, वर्तमान, भूत आणि भविष्य. कुटुंबाबद्दलही शिकलो. शिक्षक सो के सिक्खी सामं. उद्या काय शिकणार आहोत. सुवे की सिक्खी सामं. उद्या काय शिकणार आहोत. विद्यार्थी अहं न जानामि, तुम्हे वचनम. मला माहित नाही, तुम्ही सांगा. शिक्षक सुवे वयं सख्या पदानी सिक्खा सामं. एको दवे तिनी चत्तारी. उद्या आपण संख्यावाचक शब्द शिकणार आहोत. 1 2 3 4. विद्यार्थी साधू अहं उत्सुको अस्मि. छान, मी उत्सुक आहे. विद्यार्थी सुओ पुन्हा मिलिस्साम सबदा सिखत अपमादेन. उद्या पुन्हा भेटू, नेहमी शिका सावधगिरीने. विद्यार्थी आम आचर्य पुन्हा मिलिस्साम सब्बे सुखी होतू. होय गुरुजी, पुन्हा भेटू, सर्वजण सुखी व्हा. नवीन शब्दसंग्रह. पाली शब्द आसी. मराठी अर्थ होतो, मी. पाली शब्द आसी होतास, होता. अकारी केले, मी. अकारी केलेस, अकार केले, त्याने. करिस्साम करेन, मी. करिस्ससी करशील, करिस्सती करेल, हियो काल. सुवो उद्या. सुवे उद्या. कुलम कुटुंब. पिता वडील. माता आई. भाता भाऊ. वेज्जो. गृहिणी वेज्जो डॉक्टर. गृहिणी. इंजिनियरो इंजिनियर. जना जन. चत्तारो 4. एवं दिने दिने पाली भाषा अभिवर्धन्ति. शिक्षणं निरंतरं होतु. अशा प्रकारे दिवसेंदिवस पाली भाषा वाढते, शिकणे सतत चालू राहू. ओके. तर हे थँक्यू सर. असं आपण संभाषण आतापर्यंत वेगवेगळे घेतलेले आहेत. पुन्हा आपण असे संभाषण घेणार आहोत कंटिन्यू. आतापर्यंत जे झालेलं आहे ते पुन्हा आपण रिव्हिजन घेणार आहोत. अशा पद्धतीचं रोजच्या जीवनामधलं संभाषण पुढच्या वर्गामध्ये आपण घेणार आहोत. आज रविवार, तर आपण शनिवार आणि रविवार
काल आपला झाला नाही. शनिवार आणि रविवार आपण हे संभाषण घेऊया पुढच्या वेळेस. जे झालेलं आहे त्याचं रिव्हिजन घेणार आहोत. आणि हे आता PDF वेगवेगळी आहे, त्यामुळे थोडं ते गोंधळ होतो. ते संपूर्ण एकच PDF मोठी पहिल्या वर्गापासून तर आतापर्यंत जेवढं झालेलं आहे ते त्याची एक PDF सलग अशा पद्धतीचं संभाषण बनवून मी ग्रुपला शेअर करेल पुढच्या आठवड्यामध्ये. ते बनवणं चालू आहे. खूप PDF 100च्या आसपास आहे, त्यामुळे ते सिक्वेन्सनुसार लावायचे आहेत. पुन्हा काही असे थोडेफार करेक्शन पण करायचे आहेत. ते करेक्शन करून इथे शेअर करतो. तर आजचा वर्ग आपण इथंच थांबूया. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया. सगळे जना धम्मरथी पुन्हा मिलाम. पुन्हा मिलाम. मिलामः. धन्यवाद. नम्रते सर जी, धम्मरथी धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. सगळे जण. धन्यवाद.